आपण एक रॅपिड फायर राऊंड करूयात. तर ज्याला उत्तर येईल त्याने हात वर करा किंवा थेट उत्तर दिलं तरी चालेल. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, कुणाकुणाला आपल्या आईवडिलांचा नंबर, मोबाईल नंबर पाठ आहे? टेन्शन घेऊ नका, स्क्रीनवर सांगायचं नाही, पाठ आहे. मला सांगायला, मला आईचा नंबर पाठ आहे, मला बाबांचा नंबर अजूनही पाठ नाही. बाबांची बोलायचं तर मी हो सेव्ह आहे, पण माझ्या आई वडिलांकडे मोबाईलच नव्हता. दोघांचे नंबर पाठ आहेत. दोघांचे नंबर पाठ. सचिन सर, पाठ आहे. आईच्या माहेरचं पूर्ण नाव कोणाला येतं? प्लीज, म्हणजे सगळ्यांना म्हणजे आजोळशी असणारा सगळ्यांचा संबंध खूप छान आहे. बरं, बाहेर फिरायला जाणं, जसं भूषण मगाशी म्हटला की शेवटचं बाहेर फिरायला जाणं ज्याच्यात तुम्ही खूप एन्जॉय केला असेल किंवा क्वालिटी टाईम स्पेंड केलेला असेल, अशी एखादी आठवण किंवा असं शेवटचं कधी झालंय? मागच्या महिन्यात आम्ही साध्या एका रेस्टॉरंटमध्ये मस्त मासे खायला गेलो होतो. उगाच फॅन्सी नाही, पण आई बाबांना आवडलो. मला आठवतं, म्हणजे मी आईला, म्हणजे ते दॅट वॉज वन, तिने आयुष्यात कधी हॉलिडे घेतलाच नव्हता. मला वाटतं तो एकच असेल. आम्ही एक सिनेमा खूप वर्ष आधी केलेला, त्याची शूटिंग केरळला होती, मुनार बिनार. तर मी तिला तिथे नेलं, म्हणजे शूटिंगलाच होती, ठीक आहे, पण ती रोज येऊन शूटिंगला बसायची. मग संध्याकाळी सगळे एकत्र जेवायचो. मग परत सकाळी ती एक्सायटेड असायचं, आज कुठे जायचं आहे. तो एकच मुमेंट आठवतोय मला. बाकी काही, बरं, माझी आई काय बाहेर जाणारी कधीच नव्हती रेस्टॉरंटमध्ये जेवायला, काय नाही. तिचं ते जेवण तिने आयुष्यात चायनीजचा सी खाल्ला नसेल. तिने घरचं जेवण सोडून मला वाटत नाही काही खाल्लं असेल, कधीच नाही. मला आठवतंय, माझे बाबा जसं त्यांचं वय वाढलं ना, ही बिकेम अ चाइल्ड. आणि महेशला इथे माहिती आहे, त्यांना बाहेर जायला, लोकांना भेटायला सडनली खूप आवडायला लागलं. आणि माझी भाचे जे होते ते, आणि आम्ही त्यांना घेऊन बोरामध्ये पण गेलो होतो, जिथे मोठं म्युझिक होतं. आम्ही म्हटलं आम्ही चाललो आहे, ते म्हणजे मला पण यायचं आहे. म्हटलं बरं चला. मग तिथे केवढं म्युझिक आहे, जरा हळू करायचा. म्हटलं इथे म्हणजे नाही, असं आम्ही त्यांना नेहमी बाहेर घेऊन जायचो. पण नाही, माझी आठवण अशी ह्या वर्षीच माझी आई गेली, पण माझी आठवण, माझ्याकडे गणपती असतो आणि गौरीच्या जेवणाला माझे 5 मामा आहेत आणि 2 मावश्या आहेत. तर ते सगळेजणं गौरी जेवणच्या दिवशी येतात. ती आठवण मला, कारण माझ्या आईचं असं होतं की सगळ्यांनी गणपती, म्हणजे सगळे नातेवाईक आले पाहिजेत आणि सगळ्यांनी जेवण झालं पाहिजे. तर ती माझी आठवण आहे. म्हणजे आत्ता तुमच्यापैकी कोणाला आई बाबांची फेवरेट डिश माहिती आहे? तुझ्यापासून सुरुवात करू. आई बाबाची फेवरेट डिश, माय डॅड विल ईट एनिथिंग फ्राईड, काय पण फ्राईड फिश, फ्राईड कटलेट्स, त्याला फ्राईड आवडतं. आणि आई घराचं महाराष्ट्रीयन फूड, शी वॉन्ट्स टू ओनली ईट ॲट होम. हो, बाबांना मासे खूप आवडतात, त्यामुळे इकडे आल्यानंतर मासे असतात. आईचं टेस्ट ना बदलत राहतात, म्हणजे अचानक मध्ये वाटतं की, आणि मी तर नाही, मला हे आवडतच नाही. अगं आई लास्ट टाइम तर म्हणाली होती, तर असं होतं. पण येस, मासे बाबांना खूप आवडतात. आईचा आवडता पदार्थ सुद्धा चेंज होत राहत असल्यामुळे वेगवेगळे. नाही, माझ्या आईला चिंचगुळाची आमटी, जिलबी. बाबा माझे खूप आधी गेले, त्यामुळे फार आठवणी नाहीत. पण ते नॉनव्हेज खायचे चोरून, कारण त्यांच्याकडे, आमच्याकडे नाहीतर नॉनव्हेज खात नसत. तर मला आठवतं कुठल्या तरी खानावळीची गोष्ट, की ज्या खानावळीत ते मटण थाळी खायला जायचे. हो, पदार्थ आठवला जो आधी अजिबात आवडायचा नाही, पिझ्झा, जो मला अजिबात, आणि मला कधी हे अचानक आवडायला लागलं हेच जाणवलं नाही. म्हणजे मला नाही आवडत अजिबात नाही, आणि आईचं आज पिझ्झा मागवूया, आणि असं आई कधी आवड, यू रिमेंबर दॅट, अँड लाईक गुड, आई लक्षात आहे, आलो की पिझ्झा खायला घालतो. नाही, आमच्याकडे बाबांना आधी चिंचगुळाची आमटी प्रचंड आवडायची, नंतर पण आवडायची, पण म्हणजे इतकं की लग्नाला पण आई डबा घेऊन जायची चिंचगुळाची, एवढी ती लागायची चिंचगुळाची आमटी. पण नंतर चॉकलेट्स आणि चॉकलेट्स, भयंकर चॉकलेट्स आवडायची.
आणि आईला पुरणपोळी खूप आवडायची आणि आई गेली त्याच्या आधी लास्ट तिने पुरणपोळीच खाल्ली. सो आमच्याकडे काही चॉईस नव्हतं बाबा. मी लहानपणी आम्ही फक्त घरीच जेवायचो. वडिलांची आवडती डिश म्हणजे आईने केलेलं जेवण. आईची आवडती डिश म्हणजे जे ताटात मिळेल ते. तिने आयुष्यात कधीच कुठला शौक केला नाही. म्हणजे मला त्याचंच वाईट वाटतं की तिला एक असा टाईम होता ज्यावेळेला तिने असं मी तिला कुठे कुठे नेलं असतं. मला वाटतं आईने कधी पिझ्झा पण खाल्ला नसेल, काही चायनीजही खाल्लं का, तेच तिचं जेवण, जे करते तेच. काही मला सार भात मासे म्हणजे वा बाबा बा. हां, आणि मग ती तिची एक तिची करी असते, ती स्वतःसाठी एक करी बनवायची. ती मला भयंकर आवडते. मेधा बनवते त्याचा. त्यात काहीच नसायचं. त्यात फक्त कोकमाचं सार, लाल तिखट खूप, आणि काही नाही त्याच्यात. खोबरं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एक्स्ट्रॉर्डनरी. नक्की. तुमच्या आईवडिलांची आवडती डिश? आईचं सांगितलं तर आवडतीपेक्षा माझ्याकडे लिस्ट आहे ज्या डिश ती खातच नाही. म्हणजे तिला चीज अजिबात आवडत नाही. म्हणजे मला तिला कुठे बाहेर न्यायचं असेल ना तर तिचं वेगळं ऑर्डर करायला लागतं. एक तर तिला स्पायसी चालत नाही. आणि तर पण मला ती लहानपणाची तिची आठवण आहे. ती बँड्राला पालीला राहायची. तर तिथे कोणतरी एक फालुदावाला खूप फेमस असायचा. तर ती बोलायची कधी पण शाळेतून जाताना तिच्या बाबांना म्हणजे माझ्या आजोबांना सांगायची आपण बसनी नाही चालत जाऊया, कारण की रस्त्यात मग तिथे थांबून ते फालुदा. तर तिला फालुदा खूप आवडतो. आणि तसं फिश, बोंबील. आणि वडिलांचं तर त्यांना मटण आणि पाया हा त्यांचा खूप आवडतं हे आहे. नक्की. शेवटाकडे जाऊयात. फक्त शेवटचा रॅपिड फायर प्रश्न. मगाशी माराची खूप चर्चा झाली. असं म्हणणं खरं चुकीचं आहे, पण ज्याच्याने मार खायला आवडलाय किंवा अजूनही लक्षात राहिलाय अशी वस्तू कुठली होती? असं शस्त्र कुठलं होतं आईचं? शब्द, डोळे. ॲक्च्युली डोळे. तो डोळ्यांचा मार. म्हणजे आई एक खूप चांगलं बेल्ट किंवा स्केल हे जवळ ठेवायची फक्त अभ्यास घेताना, आणि असं मांडी घालून खाली बसलेलं असायचं. तर मारण्याच्या ऐवजी ना ती जमिनीवर फक्त तो आवाज करायची. त्यांनी असं वाटायचं आई या फोर्सनी मारणार आहेस का, तेवढाच धाक. किंवा कुठेही असल्यानंतर फक्त डोळे. दिस वॉज इनफ. त्याचा मार जो लागायचा ना ते आजकाल रिव्हर्स झाल्यासारखं आई हात सूर लागलेला असं वाटतं. अनुषा, तू काय सांग? मला माहिती होतं की जेव्हा मराठीत बोलणार की म्हणजे मी काहीतरी होणार, कारण सारखं इंग्लिशमध्ये बोलवते अनुषा खाली आहे, झालं काहीतरी झालंय. सो म्हणून आय एम समथिंग रॉंग.